व्यासपीठावरती यायचंय आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। वेलकम सर। या स्पीड अप घ्या, टॉप 3 मध्ये जायची आहे। ही मॅच इम्पॉर्टंट आहे। एका बाजूला संघ टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि त्यांच्यावर फाईट करणारा संघ पाहायला मिळतो वन साइड जिव्हाळा। त्या दोघांमध्ये टफ फाईट होणार आहे। चला वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचं। ही मॅच दोघांसाठी महत्त्वाची आहे। 30 षटकांची मॅच। टीम जुळेवाडी टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट बॅट आणि फिल्डिंग घेतली आहे ते टीम वन साइड जिव्हाळा या संघाने आपल्याला पाहायला मिळतं। चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे। पंच टीम जिव्हाळा 12 खेळाडू आमच्या प्रमुख व्यासपीठावरती पाठवायचं लक्षात घ्या। प्रमुख उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेसाठी मंडप मैदान सौजन्य साई त्रिमूर्ती उद्योजक समूह संचालक माननीय श्री शत्रुघ्न डाकवे साहेब, शरद डाकवे साहेब, अमोल मस्कर आणि एवाडी गावचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीने सर्वांचं मन जिंकलं ते माननीय सन्माननीय सागरबाई नक्कीच या व्यासपीठावरती उपस्थित आहे। वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि नक्कीच दररोज सामना एन्जॉय करतात आपल्याला पाहायला मिळतं। मॅचला सुरुवात होईल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाटणचा एक पाटण एक्सप्रेस अथूल वेगवान चेंडू, डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातोय। काय टप्पा आहे, काय लाईन आहे, अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। काय टप्पा आहे, काय लाईन आहे, चांगला चेंडू, अधिक काटकरला चेंडू समजला नाहीये। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार, अजून एक वेगवान समजला नाहीये, हा देखील चेंडू निघून जातोय। एक सिंगल जरूर मिळेल। आपण मगासपासून पाहतोय पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग साठी ओपनिंगला पहिल्या मॅच मध्ये दीपक दादा, दुसऱ्या मॅच मध्ये सचिन आला आणि तिसऱ्या मॅच मध्ये अधिक ओपनिंग जोडी चेंज होते, पण शैलेश काळे चेंज होणार नाही। टीमचा ड्रम्प कार्ड आहे, महत्वाचा खेळाडू आहे, हिरा आहे, मूल्यवान वस्तू आहे आणि इथून या मॅच मध्ये काय चित्र आहे, दोघांसाठी मॅच इम्पॉर्टंट आहे। जो जिंकणार तो जाणार बक्षीस पात्रामध्ये। ओहो, दुसरा चेंडू दिशा दिली आहे, थांबणार नाहीये, वन बाउंस सीमा रेषा पार। षटकार आपल्याला पाहायला मिळेल। 6 धावा आल्यात, इथून निघून जातोय। 2 चेंडू शांत राहिला, मात्र तिसऱ्या चेंडूवरती टाकून दिलंय, मी कमी नाहीये। षटकार 6 धावांसाठी। अधिक काटकर इज ऑन फायर, येतोय 6 धावांसाठी षटकार। पुन्हा एकदा बॉलर तयार अतुल, हा देखील फटका चांगला आहे, थोडं सेट व्हायला टाइम लागला, आता थांबणार नाहीये, मी झुकणार नाहीये, मी झुकवणार आहे। साला मैं झुकेगा नाही, सिर्फ ठोकेगा आणि इथून अजून एक येतोय चौकार। मी ती धावा 4 आणि धाव संख्या पुढे सरकेल 11 अँड स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट। तू शेर असशील ना, मी 1.25 शेर आहे, मी देखील कमी नाहीये आणि क्रिकेट मध्ये कधी कोणाला कमी समजू नका, हे क्रिकेट आहे। हा देखील फटका चांगला, अजून एक, वा बाय वा, मी सांगितलं तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे, मी झुकेगा नाही, मी ठोकेगा आणि मी सहजासहजी थांबणार नाहीये। मी अधिक काटकर आहे, मी लोकल नाहीये, मी बुलेट ट्रेन आहे, मी मैदानाच्या आतमध्ये फक्त धावणार आहे। रण मशीन टीम संघ जुळेवाडी संघाचा एक मोलाचा हिरा स्ट्राइक एंडला अधिक काटकर इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। धावसंख्या धावफलकावरती 15च्या घरामध्ये काय फटकेबाजी करतोय। 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर अधिक काटकर हा ना छोटा बकासूर जरी म्हटला ना टीम जुळेवाडी संघाचा तरी हरकत नाहीये। काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, लाजवाब। बॅटची गडा होती की काय, आवाज जरूर आला होता, निघून जातोय। धावा मिळतील इथून, एक सिंगल जरूर असेल। माननीय सन्माननीय सुनील मस्कर भाव व्यासपीठावरती या दादा। काय फटकेबाजी, लाजवाब धावसंख्या धावफलकावरती 16च्या घरामध्ये। ओव्हर नंबर 1
इथून संपलं 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शैलेश काळे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटल. एक चांगला खेळाडू आहे टीम जुळेवाडी संघाचा. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. इथून या मॅच मध्ये काय चित्र असणार आहे. वेलकम दादा, स्वागत आहे. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. ही स्पर्धा आपली आहे आणि ही स्पर्धा निनाई देवी चषक 2024. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये, चांगली फटकेबाजी. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मी ते धावफलक 16. ओव्हर नंबर 2 दिलाय ते षटक दुसऱ्या हातासाठी नितीन. ओव्हर नंबर 2 शैलेश साठी पहिला चेंडू. थोडासा दबाव, टप्पा पडल्यानंतर चेंडू वाईट +1 या 2 धावा येतील. 2 धावसंख्या पुढे सरकते. 18च्या घरामध्ये विराट कोहलीची आठवण जरूर करून दिली आहे. जर्सी नंबर 18 च्या खेळाडूच्या मागे आहे आणि इथून धावसंख्या 18च्या घरामध्ये आणि धावसंख्या इथून वेगाने वाढतीये. पुन्हा एकदा नितीन. शैलेश साठी हा चेंडू होता, चांगला चेंडू होता. इथून मिळेल फक्त एक सिंगल डबलने धावा चालवावे लागतील या मॅच मध्ये. चांगली फटकेबाजी केली अधिक काटकरने. आपण जरूर 3 मॅच मध्ये उल्लेख केला. पहिल्या मॅच मध्ये दीपक दादा आले, दुसऱ्या मॅच मध्ये सचिन असवले आणि तिसऱ्या मॅच मध्ये अधिक काटकर आले. आणि फटकेबाजी मी नाव ठेवलं अधिक काटकरचं. छोटा बकासूर आहे टीम जुळेवाडी संघाचा. धावा फक्त येतात बॅट मधून. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. शैलेश काळेच्या देखील बॅट मधून सुरुवात झाली आहे. येतो, थांबणार नाहीये. दन करत सीमा रेषा पार, चौकार. मी दिल धावा 4. काय फटकेबाजी आहे, चांगला फटका. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. ती 23च्या घरामध्ये 23वा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. हा देखील फटका चांगला. झेल पकडायचा होता, थोडासा वेगवान चेंडू आला. झेल ड्रॉप आणि तुम्ही शैलेश काळे सारखा खेळाडूचा झेल ड्रॉप केला. मागच्या मॅचचा हिरो मंगेश टीम सोनावडेवाडी संघाचा आपण मॅन ऑफ द मॅच देतो अनिकेत कडून. आपल्याला जरूर पाहायला मिळते. ही मॅच आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. पाटण तालुक्याचे अध्यक्ष माननीय सन्माननीय शिवाद बॉस एक डॅशिंग आहे आणि नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित आहे. आपल्याला पाहायला मिळत आहे पाटणचे कित्येक खेळाडू, कित्येक पाटणचं क्रिकेट चालू केलंय ते मात्र शिवाद बॉस आपल्याला पाहायला मिळतात. खरंच कौतुक करेल बॉसचं तितकं कमी आहे आणि ही मॅच इम्पॉर्टंट आहे. आणि धावसंख्या धावफलक 25, 26 आणि स्कोरबोर्ड 26च्या घरामध्ये. चेंडू झाले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. 2 to go. बकासूर स्ट्राइक एंडला आला. अधिक काटकर. ओ मिस, थोडासा मिस झाला. बॅटला कट झाला असता तर जणू सीमा रेषा पार पाहायला मिळाला असता, मात्र मिस झाला. हा चेंडू भरून काढणार का. एक चेंडू शिल्लक आहे आणि सेकंडला अधिक काटकर बकासूर आणि डाऊन सेकंडला शैलेश काळे. बोलो तयार. हो बकासूर थांबणार नाहीये आणि हा बकासूर आहे. मी मगाशीच उल्लेख केला. हा चेंडू भरून काढणार का आणि हो काढलाय. चेंडू फेकून दिला. बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. बिग 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 षटकार. बॅट्समन आदिक काटकर इज ऑन फायर. आलाय 6 धावा 2 षटकानंतर. धावा 32. असं वाटलं अधिक काटकरने 2 चेंडू आपण पाहिलं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये डॉट खाल्ले. त्यानंतर असं वाटलं मॅच कुठेतरी बागफुटला जाते की काय, मात्र नाही. इथे बकासूर पेटून उठला. मात्र वैयक्तिक खेळत असताना अधिक काटकर या मॅच मध्ये तब्बल 8 चेंडू 21 धावांची खेळ केले. वेल प्लेड. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक आहे. ही मॅच दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा शैलेश काळेच्या बॅट मधून लॉक ऑफ वरून फेकून दिलाय. सलामी दिली आहे खेळाडूला. मस्तक पे दस्तक. वा बाय वा. रुकेगा नाही, ठोकेगा. बुरकावून दिला. सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. हे क्रिकेट क्वालिटी दाखवून दिली आहे आपल्या बॅट मधून तो शैलेश काळे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक येतोय की काय नाही. हितून मिडॉनला खेळाडू तैनात होता. चेंडू थांबवलाय. सर्वे 11 सर्वे
टीम नवीवाडी संघ वाट बघत असेल चिठ्ठीची, कारण कालच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट राहिलं त्यांच्या माध्यमातून. कोण जाणार आज फायनल साठी? इथून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. वाईटचा इशारा केला, दोन्ही हात खुल्ले केलेत पंचांनी. प्रथम पारितोषिक तब्बल 30,000 ह्या स्पर्धेमध्ये सुभाष बावडेकर अण्णा यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक मगाशीच मी सांगितलं कुमारी क्रिशा महेश एवढे नानू उपस्थित जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्रिशा देखील सामना एन्जॉय करत होती. मगाशी आपण बघितलं एक चिमुकली आहे. थर्ड अंपायर वाईट साठी आला. डिसिजन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतो. फेअर डिलिव्हरी लक्षात घ्या. डॉट चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी. मॅचला सुरुवात करायची आहे. वेळ घेऊ नका. 5:15 वाजून 10 मिनिटं झालेत. लक्षात घ्या अंधार लगेच होतो. फुलटॉस वसूल केलाय की काय? नाही, दोन्ही हात खुलले. मात्र पहा ही कॅच काय झेल आहे, काय क्रिकेट आहे, क्लास क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तिथे आपण बघितलं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, रैशल लगत होता, चेंडू थांबवला, लगेच फेकला, लगेच दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. हे क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, क्लास क्रिकेट. दीपक दादा लगेच जा, अजून 3 मॅच बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये जायचं एक लेजंड आहे टीम जुळेवाडी संघाचे. आणि क्रिकेटमध्ये आम्ही उल्लेख करत असतो लेजंड क्रिकेटला पहिला सन्मान देणं फार गरजेचं आहे. जे आता खेळाडू नवीन तयार झालेत ना, यंग टॅलेंट नाही, लेजंडला पहिले प्राधान्य क्रिकेटमध्ये दिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि नक्कीच दीपक दादा मैदानाच्या आतमध्ये जात असताना नवीन बॅटल. धावसंख्या 39, 39, 2 गो. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस, पॅटची कडा, झेल जाते की काय? मात्र कॉलनी गटातली मॅच दोस्ती 11 आणि साई 11 फायनल टॉस साठी यायचं लगेचच. दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच 2 षटकांची मॅच असणार आहे. दोस्ती 11 आणि साई 11 हे लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन या रिपोर्ट करायचं लगेचच. 2 षटकांची मॅच असणार आहे. आणि हे लक्षात घ्या, आयोजकांची विनंती आली आणि नक्कीच पाणी पाटण असोसिएशनच्या देखील माध्यमातून सांगण्यात आलं की फक्त यानंतरच्या मॅच होतील त्या सर्व 2 षटकांचे असणार आहेत. हे लक्षात घ्यायचं सर्व खेळाडूंनी, हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन करायचं. फटका चांगलाय, पुढे खेचलाय. वा, काय क्लास दाखवलाय दीपक दादांनी. आणि दिलाय शेवटच्या चेंडूवरती भिरकावून सीमा रेषावार षटकार. मी तर धावा 6 आणि 6 आणि धावसंख्या पुढे सरकते. 46, 46 आणि 47 धाव्यांचं लक्ष्य. 18 बॉल आणि 47 धावा मॅच मध्ये बनवायची टीम वन साइड जिव्हाळा. टीम अतुल बालेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. वेळेचं बंधन करा. टीम साई 11 आणि टीम दोस्ती 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. ही फायनल मॅच असणार आहे दोघांची, हे लक्षात घ्या. लगेचच टॉस साठी यायचं, व्यासपीठाच्या समोरच जायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन. वेळेचं बंधन. चला टॉस घेऊया पटकन. अमोल दादा या. साई त्रिमूर्ती उद्योग समूहाचे शत्रुघ्न डाके साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल. साई 11. चला या पटकन प्लीज. 2 षटकांची मॅच आहे. चला टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. जुळेवाडी संघ आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. टीम वन साइड जिव्हाळा या दोन्ही संघांना विनंती असेल. चला 2 षटकांची मॅच आहे. चला स्विंग द टॉस. हा छापा काटा. हा आता दाखवून टाकडा.
खाली टाका. टेलाल निर्णय काय प्लीज 2 षटकांची मॅच आहे ही. मॅच संपेपर्यंत कॉल आमच्यापर्यंत पोहोचवा. समोरच्या टीमला देखील कॉल पोहोचवायचा. दोस्ती 11 ने टॉस जिंकलाय. निर्णय तुमच्या बाजूने असेल. टीम वनसाईड जिव्हाळा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अतुल आणि दुसऱ्या बाजूला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बाहुबली मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय विवेक आणि अतुल भालेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 47-47 धावेचं लक्ष्य इथून पार करायचं आहे. श्री निनाई देवी चषक 2024 अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अतिशय चांगला क्लास इथून बघायला मिळतं या मॅच मध्ये. चला वेळेचं बंधन करायचं आहे. SSC नवीवाडी आणि सर्वे 11 सर्वे आणि यामधून जो जिंकणार तो कॅप्टन. लगेचच माझा आवाज पोहोचत असेल तर लगेच रेडी राहायचं हे लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच दोस्ती 11 आणि त्यांच्यावर फाईट करणार संघ टीम साई 11 ही फायनल असणार आहे त्यांची. लक्षात घ्या ही तशी ही मॅच संपणार आहे तसं दोघांनी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं हे लक्षात घ्या. पहिलाच उंच गेलाय क्षेत्ररक्षक दीपक दादा येत आहेत लॉंग बॉल वरून. मात्र झेल ड्रॉप इथून आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून झेल ड्रॉप अतुल भालेकर सारख्या खेळाडूची जीवनदान दिलाय. मात्र हरकत नाहीये. प्रयत्न चांगला राहिला. फार दुरून आले होते धावत. मात्र रनिंग कॅच पकडणं थोडंसं अवघड होतं. माननीय सन्माननीय तुषारदादा गोल्या तुमचं देखील सहर्ष स्वागत. निनाई देवी चषक 2024 मध्ये वेलकम दादा. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं बॉसने सर्व मान्यवरांना सर्व खेळाडूंना मात्र या पॅटर्न मध्ये आणून नक्कीच चांगलं क्लास क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपण प्रत्येक वेळी पाहत असतो. नक्कीच कौतुक करेल शिवाद बॉस. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतं. MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होतीये. प्रणय म्हात्रे कॅमेरामॅन पहा चेहऱ्यावरती हास्य. नाव घेतलं ना कुणा लगेच आपल्याला पाहायला मिळतं चेहऱ्यावरती हास्य जरूर असतं. आणि इथून टप्पा पडल्यानंतर येतोय वाईटचा इशारा. इथून धावा येणं फार गरजेचं आहे. सर्वजण फायनलची वाट पाहतायत. कोण चॅम्पियन होणार आहे निनाई देवी चषक 2024 मध्ये. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव येतोय. समजला नाहीये. सचिन असवले एक चांगला खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि इथून छोटा पॅकेट आहे पर साला बडा धमाका त्याच्या माध्यमातून प्रत्येक ऑलराऊंडर आहे सचिन असवले. कोण जाणार बक्षीस पात्रामध्ये. टीम जुळेवाडी की टीम वन साइड जिवाळा. येतोय अतुलच्या बॅट मधून सुरेख चौकार. मिती धावा 4 आणि इथून 4 धावसंख्या पुढे सरकली आहे. ती मात्र 7 आणि स्कोरबोर्ड. टीम टॉस जिंकला. टीम दोस्ती 11 निर्णय काय दादा. वेळ घेऊ नका. 2 षटकांची मॅच असणार आहे. निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. टीम दोस्ती 11 संघ स्पीड अप घ्या. ती कॉलनी मधली फायनलची मॅच असणार आहे. नेक्स्ट फटका चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू थांबणार नाहीये. लागोपाठचा दुसरा येतो बॅक टू बॅक. जुने गादूच्या बॅट मधून चौकार आणि धावसंख्या सरकते 11. चेंडू झाले 5 आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल. 47-47 धावा बनवायच्या आणि चांगलं क्रिकेट नक्कीच पाहतोय. इथे बॅटची गडा क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 12च्या घरामध्ये आता इक्वेशन राहिलंय 12 बॉल 35. स्पीड अप घ्या प्लीज. वेळेचं बंधन करायचं. वेळ घेऊ नका. अजून 3 मॅचेस आहेत प्लीज. जर वेळ कमी पडला तर तुम्हाला षटक कमी होईल हे लक्षात घ्या. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. अंदाज जसा होणार तसं ओव्हर देखील कमी होणार हे लक्षात घ्या. स्पीड अप घ्या. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. स्पीड अप घेणं फार
इथून स्पीड अप येण्याचा इथून या लगेच जास्त वेळ घेऊ नका वेळेस बंधन करणं फार गरजेचं आहे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते शैलेश काळे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं आणि इथून विकेट बाहुबली जातो मैदानाच्या बाद नवीन बॅटर टीम वन साइड जीवा लगेच दादा मैदानाच्या आतमध्ये वेळेस बंधन करायचं येणाऱ्या मान्यवरांचं पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत ही स्पर्धा मान्यवरातील दोस्ती 11 टीम निर्णय कळवला नाहीये वेळ घेऊ नका जास्त डिसिजन कळवायचा चला दोस्ती 11 आपला निर्णय काय दोस्ती 11 गोलंदाजी घेतली साई 11 आपल्याला बॅटिंग करायची आहे 2 षटकांची मॅच ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय 2 षटकांची मॅच आहे ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे इथून हा फटका देखील मिडॉलला खेळून काढला क्षेत्ररक्षक सनी पहा या खेळाडूला जरी सर्व मॅचेस उभा केला ना सनीला तरी सर्व मॅच उभा राहील कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे चप्पल आहे चालाक आहे आणि सनी आता मात्र स्वतःच्या मॅच मध्ये खेळताना देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल टीम सर्व 11 सर्व संघाचा एक चांगला खेळाडू आहे इथे देखील आपल्याला पाहायला मिळतं तू येतो क्षेत्ररक्षक तिथे दीपक दादा चेंडू लगेच पकडला स्पीड अप घ्या जास्त वेळ घेऊ नका वेळेस बंधन करणं फार गरजेचं आहे धावसंख्या धावफलकावरती 15च्या घरामध्ये लक्ष्य 47 आपल्याला पाहायला मिळतंय 8 बॉल अजूनही 32-32 हा देखील फटका हलक्या हाताने खेळून काढला काय क्रिकेट क्लास दाखवावा लागेल इथून चांगला तुला बॅटिंग करावी लागेल ही टीम अतिशय चांगली आहे जुळेवाडी संघ फुल टॉस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक दीपक दादा त्यांना भेदून जिथून निघून जातोय सीमा पार मिळतील लावा 4 सुरेख असा चौकार 4 धावसंख्या पुढे सरकते 20 आणि स्कोर बोर्ड षटक 6 बॉल अजूनही या मॅच मध्ये 27 धावांची गरज ओव्हर नंबर संपली आहे टीम मीटिंग घेऊ नका लक्षात घ्या लगेचच तयार करायचं दीपक दादा येतील ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्या स्पर्धेला नक्कीच वेळेतला वेळ काढून नक्कीच भेट दिली माननीय सन्माननीय वेळ घेऊ नका लगेच मॅच चालू करायचे लक्षात घ्या महावीर मोबाईल शॉपीचे मालक माननीय सन्माननीय श्री ओम प्रकाश राजपुरोहित वेलकम आहे दादा तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे या तुमचं देखील स्वागत असणारी निनाई देवी चषक 2024 मध्ये वेलकम आहे तुम्ही देखील वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली या प्रमुख व्यासपीठावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे या आपल्याला पाहायला मिळतात हे सर्व स्पॉन्सर आहेत त्यांचा देखील मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं वाईट चेंडू आहे पंचांचा इशारा इथून येतो वाईट दोन्ही हात खुल्ले झाले हे क्रिकेट आहे क्लास आहे काय दाखवली आहे गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळतं वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत माननीय सन्माननीय श्री ओम प्रकाश राजपुरोहित दादा तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली तुम्ही आलात या व्यासपीठाचं वजन वाढलंय तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लागलेत वेलकम तुमचं देखील निनाई देवी चषक 2024 मध्ये स्वागत आहे वेलकम या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं हे व्यासपीठ आपलं हे व्यासपीठ या सर्वांसाठी आहे आणि मॅच वेगळी झाली आहे आपल्याला पाहायला मिळतं मी मगाशी सांगितलं जसं फायनलचं मॅच चालू होईल तसं मान्यवर येतील ही स्पर्धेमध्ये गर्दी वाढेल फटका चांगला उंच माझा झोका तसा हा चेंडू देखील उंच सनील या खेळाडूचा हात पकडणं अवघड आहे कारण हा खेळाडू झेल सहजासहजी सोडत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या आणि इथून टिपला असेल विकेटचं बटन नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं चेंडू झाले 3 अजूनही 3 चेंडू जाखे शिल्लक आहे नेक्स्ट मॅच दोस्ती 11 आणि साई 11 संघ रेडी राहायचंय हे लक्षात घ्या थांबायचं नाहीये नेक्स्ट मॅच लगेच दोस्ती 11 टॉस जिंकून निर्णय कळवलाय का
टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय घेतलाय टीम साई 11 संघ. रेडी राहायचं बॅटर ठेवून. 3 बॉलचा खेळ चालू आहे. इथून आपल्याला पाहायला मिळत आहे टप्पा पडला, चेंडू अडवलाय. या मॅच मध्ये इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार. धावसंख्या धावफलकावरती मला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. बक्षीस पात्रामध्ये जाणारा संघ कोणता? इथून मोठा फटका येतोय की काय? मात्र नाही. सचिन झेल खाली, टिपलाय झेल, माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच टीम संघ दोस्ती 11 संघ रेडी राहायचं. वेळेचं बंधन करा हे लक्षात घ्या. आणि मी विनंती करतो कॅप्टन सर्व 11 सर्व टीम SSC नवीवाडी संघ कॅप्टन यायचं. आणि ह्यामधून जो जिंकणार टीम जुळेवाडी की टीम अजून मॅच संपली नाहीये. आणि इथून माननीय सन्माननीय युट्यूब सौजन्य या स्पर्धेला देण्यात आले ते मात्र रामदादा योगे साहेब. वेलकम दादा या व्यासपीठावरती. यावेळी फायटर संघाचे मालक आहेत. दादा या, तुमचं देखील स्वागत आहे. वेलकम, थँक्यू सो मच. वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल वेलकम. या स्पॉन्सरचा सत्कार मान सन्मान करणं गरजेचं आहे कारण हे महत्वाचे आहेत. आणि इथून हा चेंडू जातोय निर्धाव. बक्षीस पात्रामध्ये गेलेला संघ शेवटच्या लॉट मधून टीम जुळेवाडी संघ कॅप्टन या. आणि आपल्याला पाहायला मिळत आहे हे मात्र सर्व 11 सर्वेचे कॅप्टन आणि टीम SSC नवीवाडी संघ. आणि नेक्स्ट मॅच दोस्ती 11 आणि टीम